नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. गुंजा किचनमध्ये तिचं काम करत असते आणि म्हणत असते की सकाळी अमृतासारखी लागलेली पावडर आता तर एकदम बेकार लागली. कडू आणि वास सुद्धा वेगळाच होता. म्हणजे तसा चांगला होता पण चॉकलेटचा नव्हता. इतक्यातच बेल वाजते तर गुंजा विचार करते की आता या वेळेला कोण आलं असेल. असं वाटतं की नक्कीच तो चोर आला असणार आणि म्हणूनच ती लाटणं हातात घेऊन जाते आणि दरवाजा उघडते तर दरवाजावर डिलिव्हरी बॉय आलेला असतो. गुंजा त्याला बघून म्हणते की आम्हाला काही पण नकोय, तुम्ही आता इथून निघून जा. तर डिलिव्हरी बॉय म्हणतो की अहो असं काय करताय, तुमचा पार्सल आलाय, OTP द्या. त्यावर गुंजा विचारते की ओटी कोणाची भरतो रे. तेव्हा तो डिलिव्हरी बॉय म्हणतो की अहो OT नाही मॅडम, OTP. तर गुंजा विचारते तू मला मॅडम बोललास, गुड बॉय. डिलिव्हरी बॉय म्हणतो की जाऊ देते, तुम्ही इथं सही करा. गुंजा म्हणते की आता मी तुला गुड बॉय म्हणाली तर लगेचच बॅड बॉय सारखा वागायला लागलास ना. मी काही कुणाला सही वगैरे देणार नाहीये. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. डिलिव्हरी बॉय म्हणतो की अहो मॅडम असं काय करताय, घरी कोणी नाही आहे का. 1 मिनिट थांबा हा, असं म्हणून तो त्याच्या बॅगमध्ये काहीतरी शोधत असतो. ते बघून गुंजा विचार करते घरात कोणी आहे की नाही हे विचारून आता हा चोरी करणार. बया आता हा बॅगमधून काय बंदूक वगैरे काढतो की काय. गुंजा आता तू मेलीस. आणि असं म्हणून त्या डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात गुंजा लाटणं घालते आणि पटकन दरवाजा बंद करून घेते. तर तो डिलिव्हरी बॉय खाली पडलेला असतो. त्यालाही कळत नाही की हे सर्व काय होत आहे. तो अगदी डोक्याला हात लावून बसतो आणि म्हणतो की हे सर्व काय आहे. गुंजा मात्र खूप घाबरलेली असते आणि मनामध्ये म्हणत असते की देवी आई बरं झालं तू वाचवलंस, नाहीतर आज मेलीच असती गुंजा. दारात तर चोर आलाच होता आणि परत जर आला तर इकडे मधू म्हणते की दादा तुम्ही नक्की या हा, आम्ही वाट बघतोय. तर मृण्मयी म्हणते की नक्की या म्हणजे काय, आम्ही येणारच आहोत. तर माया म्हणते की काय हो मधुश्रीताई, तुम्ही सारख्या पूजा घालत असतात. आता कबीर डोंगरवाडीवरून परत आलाय, यात कुठली हो अचिव्हमेंट. सारखे हे सेलिब्रेशन कशाला हवे असतात तुम्हाला. मृण्मयी म्हणते की खरं म्हटलं तर मम्मा हे सगळं आपल्या लोकांना भेटण्याचे एक बहाणे असतात. विजया म्हणते की तुम्हाला नाही कळणार मायाताई. मृण्मयी म्हणते की त्यामुळेच म्हणते की तू यायलाच हवं. माया विचारते की तू काय त्यांच्या बाजूने आमंत्रण देतेस का आम्हाला. मृण्मयी म्हणते की प्रेम म्हटलं तर सगळ्या बाजू सारख्याच ना. अशोक म्हणतो की अरे क्या बात है, ही आहे आमची सून. आणि मग सर्वजण तिथून निघून जात असतात. तर मधू मात्र तिची बॅग तिथेच विसरून गेलेली असते. इकडे गुंजा तिचं काम करत असते परंतु तिला प्रचंड झोप येत असते. ती मनात म्हणत असते की गुंजे अगं तुला नक्की काय व्हायला लागले. तर अगदी दिवसाढवळ्या झोप लागायला लागली आहे. इथली भुकटी वगैरे पाजली की काय कोणी मला. आणि म्हणजे आता मी झोपल्यावर तो आतमध्ये यायचा. मला तर असं वाटायचं की हे सगळं फक्त पिक्चरमध्येच असते, परंतु पिक्चरसुद्धा खरे असतात. गुंजा झोप जाण्यासाठी तोंड धुते परंतु त्याचाही काही उपयोग होत नाही. गुंजा विचार करत असते की जर मी आतमध्ये झोपले आणि तो चोर जर चोरी करायला आला तर कोणी डाका टाकला म्हणजे. दागिने तर घरातच आहे आणि कपाटाला टाळा पण नाही. मी काय करू. मी दागिने ना स्वयंपाकघरात ठेवते, म्हणजे जर चोर आला तर डायरेक्ट स्वयंपाकघरात जाणार नाही. गुंजा कशी तरी आतमध्ये येते आणि कपाटामधून सगळे दागिने खाली करते आणि तिच्या ओढणीमध्ये गुंडाळते आणि ती स्वयंपाकघरात जातच असते. परंतु स्वयंपाकघरात आल्यावर तिला खूप गुंगी येत असते आणि ती अचानक बेशुद्ध होऊन खाली पडते. गुंजा खाली पडलेली असते आणि कशीबशी पुन्हा सावरते आणि म्हणत असते की देवी आई मला हे सगळे दागिने अगदी सांभाळून ठेवायचे, त्यामुळे तू माझी मदत कर. तर इकडे सर्वजण दारावर आलेले असतात, बेल वाजवत असतात. तर सर्वजण गुंजाच्या नावाने ओरडत असतात परंतु गुंजा काय दरवाजा उघडत नसते. कबीर म्हणतो की काय झालं असेल, ही मुलगी दरवाजा का उघडत नाहीये. कबीर म्हणतो की 1 मिनिट, असं म्हणून तो खिडकीत जाऊन चेक करत असतो. अशोक म्हणतो की ह्या मुलीचा काहीतरी ड्रामा तर असतोच. तर मधू म्हणते की हो जाऊ द्यात ना. तर मधूचं लक्ष जातं कवितावर. ती कविताला विचारते की फुलांची पिशवी कुठे कविता. कविता म्हणते की माझ्याकडे नाहीये. विजया म्हणते की अरे देवा, आता फुलं नाही म्हटल्यावर पूजा कशी होणार. कबीर म्हणतो की आपण काय जंगलात राहतो का, आणू आपण फुलं. आणि त्याचा काय एवढा इश्यू करायचा आहे. 1 मिनिट, ही मुलगी दरवाजा उघडत नाहीये, त्याचं बघूयात आधी. मधू रेशीमला विचारते की रेशीम तू माया वहिनीकडे विसरली आहेस का पिशवी. त्यावर रेशीम म्हणते की हो, मला तर असंच वाटतंय. तुम्ही जास्त हायपर नका हो, मी मृण्मयीला मेसेज करते, ती घेऊन येईल. मधू म्हणते की ठीक आहे, म्हणजे आपण कसं पूजेच्या तयारीला लागूयात. मधू म्हणते की मला तर आता टेन्शन यायला लागलंय, काय झालं असेल. आणि नंतर मधू म्हणते की अरे देवा. सर्वजण विचारतात की काय झालं. मधू म्हणते की अरे माझ्याकडे आहे ना चावी.
आणि मग कबीर ती चावी घेतो आणि दरवाजा उघडतो. सर्वजण गुंजाला आवाज देत असतात. रेशीम म्हणत असते की हिचा काय उपयोग आहे, दारं खिडक्या बंधून कुठं बसली आहे बावळट काय माहिती. सर्वजण गुंजाला शोधत असतात. तर कबीर म्हणतो की काकी मी एक काम करतो, बाहेर जाऊन शोधतो. कबीर बाहेर जाऊन गुंजाला शोधतो, परंतु गुंजा बाहेरही नसते. म्हणते की सापडली का रे. त्यावर कबीर म्हणतो की गुंजा बाहेरही नाहीये. विजया म्हणते की बाहेर नाही म्हणजे गेली कुठे ही मुलगी. कबीर मनामध्ये म्हणत असतो की आता काय करून ठेवलं या झिपरीने काय माहिती. तर अशोक म्हणतो की एक काम कर, तिच्या रूममध्ये एकदा बघून ये. कबीर तिला शोधण्यासाठी तिच्या रूममध्ये जातो, तर तिच्या रूममध्ये सुद्धा ती नसते. कबीर विचार करतो की कुठे गेली असेल ही, एखाद्या संकटात सापडली नसेल म्हणजे मिळवलं, नाहीतर ते संकट फिरून माझ्याच घरावर येईल. तर सर्वजण आता टेन्शनमध्ये असतात. तर कबीर सांगायला येतो की गुंजा ही तिच्या रूममध्ये सुद्धा नाहीये. सर्वजण एकच म्हणत असतात की ही पोरगी नक्की गेली कुठे. विजया म्हणते की अगं मधू, तू तर सकाळी म्हणत होती ना की कपाटाच्या चाव्या मिळत नाहीये, एकदा बघून ये की दागिने आहेत की नाही म्हणून. मधू, कविता, रेशीम लगेचच दागिने बघण्यासाठी कपाटाकडे जातात. त्या खूपच पॅनिक झालेली असते. कबीर तिला खाली बसवतो. सुबोध आणि काका सुद्धा तिथे आलेले असतात. सुबोध जेव्हा विचारतो तेव्हा विजया सांगते की अरे गुंजा सापडत नाहीये, तिला अगदी सगळ्यांनी घरभर शोधलंय, कुठं गेली आहे कोणास ठाऊक. तर इकडे मधू कपाटामध्ये दागिने चेक करत असते, परंतु दागिने नसतात. तर सर्वजण आता खूप घाबरलेले असतात. रेशीम म्हणते की तू नक्की इथेच ठेवले होतेस ना. मधू म्हणते की हो ग, या 2 ड्रॉवरमध्येच ठेवले होते, आणखी कुठे ठेवणार आहे मी. कविता म्हणते की बापरे, म्हणजे काकू गेले की काय दागिने. सर्वजण खूपच घाबरलेले असतात. कविता लगेचच बाहेर येते आणि विजयाला सांगते की आई आपले दागिने गेलेत. हे ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. विजया रडायला लागते आणि म्हणते की मी म्हटलं होतं ना, पैसा जोडून कमवले होते, परंतु ही पोर एका झटक्यात पसार झाली. कबीर म्हणतो की अगं काकू तू जरा शांत बस, आपण जरा विचार करायला हवा ना. तर विजया म्हणते की कशी शांत होऊ कबीर, तरी मी सांगितलेलं होतं की ओळख पाळख नसलेल्या मुलीला या घरामध्ये थारा देऊ नका, पण नाही, माझं कोणीच ऐकलं नाही. आता भोगा. कबीर, तूच घेऊन आला होतास ना हिला, आता तूच सांग काय करायचं ते. रेशीम म्हणते की मला काय वाटतं आपण पोलिसांना फोन करायला हवा. कबीर म्हणतो की अगं ताई, लगेच पोलिसांना फोन करू नकोस, पण घरामध्ये एकदा शोधूयात ना अजून एकदा. तर रेशीम म्हणते की तोपर्यंत ती डोंगरवाडीला सुद्धा पोहोचेल. तू एक काम कर, तू तिला शोधत बस, मला तर हेच योग्य वाटतंय. रेशीम लगेचच फोन लावते. तर कबीर मनामध्ये विचार करत असतो की गुंजा चोरी करेल असं तर नाही वाटत मला. कबीर म्हणतो की मी आलोच, आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो. विजया म्हणत असते की मी तरी म्हटलं होतं की त्या मुलीला घरात ठेवू नका, तरीही आता तुम्ही ठेवले, आता भोगा आपल्या कर्माची फळं. काका म्हणत असतात की विजया अगं तू जरा शांत राहा ना. तर विजया म्हणत असते की मी कशी शांत राहू. अहो तुम्हाला कळतंय का, आपले दागिने गेलेत. अहो आता काय करायचं ते सांगा. सुबोध म्हणतो की काय करायचं म्हणजे पोलिसांना बोलवायचं, पोलिसांना फोन केलाय ना. काका म्हणतात की अरे असेल नशिबात तर मिळतील पुन्हा दागिने, आणि नाही मिळाले तर नाही मिळाले. विजया म्हणत असते की तोंड उघडलं तर फक्त वाईटच बोला तुम्ही. अहो इथे वेळ काय आहे, प्रसंग काय आहे, आणि तुम्ही काय बोलताय. तू म्हणत असते की वहिनी अहो तुम्ही जरा शांत व्हा, असं त्रागा करून काय दागिने परत येणार आहेत का. रेशीम सर्वांना सांगते की पोलीस लवकरच येत आहे. काकू मी तोपर्यंत सर्वेश्वर मामाला फोन करू का. त्यावर कविता म्हणते की कशाला, सकाळी काय घडलं बघितलं ना आपण. आया मामी तर एकदम विरोधात होत्या गुंजाच्या. तर रेशीम म्हणते की मग काय चुकीचं बोलल्या त्या. अगं त्या पोरीने दरोडा घातलाय आपल्यावर, आणि काय ग तुला त्या पोरीचा पुळका काय येतोय. कविता मला तर तुझं काही कळतच नाही, तू कधी कधी एवढं सेन्सलेस बोलतेस ना की एवढ्या मोठ्या कंपनीचं एरिया मॅनेजर तुला कसं बनवलं हेच कळत नाही. कविता तू एवढी शिकलेली आहेस तरी एवढं मूर्खासारखं कशी काय बडबडू शकते. सुबोध म्हणतो की तू मूर्ख आहे का ताई, आता प्रसंग काय आहे आणि तुझं चाललंय काय, ही काय आता टोमणे मारायची वेळ आहे का. रेशीम म्हणते की घ्या, बायकोला थोडं जरी बोललं की आला ह्याला राग. सुबोध म्हणतो की येणारच राग, कारण तू सेन्सलेस बडबडतीयस. अशोक त्या दोघांनाही शांत करत म्हणतो की जरा गप्प बसा, इथे समोर काय वाढून ठेवलंय याचा एकदा विचार करा. खरं तर इथे कोणाला कोणाचा धाकच उरला नाहीये. मधू देवासमोर हात जोडते आणि म्हणत असते की मला माहिती आहे परमेश्वरा, यामध्ये गुंजाची काहीही चूक नसेल, फक्त ती दुसऱ्या कुठल्या संकटात अडकली नसेल म्हणजे झालं. तर कबीर आता टेरेसवर आलेला असतो आणि गुंजाला तो इकडे तिकडे शोधत असतो. तर गुंजा तिथे झोपलेली असते आणि ते जेव्हा कबीर बघतो तेव्हा त्याला मोठा धक्का बसतो. कबीर गुंजाजवळ येतो आणि गुंजाला उठवतो आणि म्हणतो की गुंजा अगं तू इथे कुठे झोपली आहेस, चल उठ बरं. गुंजा त्याला बघून उठण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिचं डोकं खूप दुखत असतं. गुंजा कबीरला सांगू लागते की साहेबा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते, मी त्या स्वयंपाकघरातलं चॉकलेट पिले आणि मग मला तेव्हापासून अशी गरगर व्हायला लागली आहे, माझी तर अगदी शुद्धच हरपली आहे. कबीर म्हणतो की चॉकलेट खाऊन कोणाची शुद्ध हरपते.
गुंजा म्हणते की चॉकलेटसारखं मला दिसलं, वास तर छान होता परंतु कडूसारखं लागलं. कबीर म्हणतो की चॉकलेट आणि कडू. गुंजा म्हणते की अहो साहेबा, तुम्ही माझं ऐकून तर घ्या, तुम्ही तर माझं ऐकतच नाहीये. गुंजा सांगते की मी चॉकलेट प्यायले आणि माझं डोकं एकदम असं गरगरायला लागलं आणि अहो चोर सुद्धा आले होते घरात. आणि असं म्हटल्यावर कबीरला मात्र मोठा धक्का बसतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. गुंजा घर सोडून जात असते तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा तू प्लीज जाऊ नकोस. गुंजा कबीरला रडत रडत सांगत असते की मी सगळं काही सोडलं तुमच्या पायी. मी तुमच्यासोबत बांधले गेले कारण तुमचा जीव वाचावा म्हणून. मी आता इथे अजिबात थांबणार. तर कबीर गुंजाला म्हणत असतो की गुंजा अगं थांब प्लीज, सगळं संपून जाईल. तर गुंजा म्हणत असते की सगळं संपायला होतं तरी कुठे. कबीर आणि गुंजा रस्त्यावरच असतात. त्याच वेळी मृण्मयी तिथे गाडी घेऊन आलेली असते. कबीरने गुंजाचा हात पकडलेला असतो आणि ते बघून मृण्मयीला मात्र मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असंच कुण्या राजाची ग राणी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.